भारती पुणे राजेंद्र लेले सादर करत आहे पुणे वृत्तांत. आपल्या देशाच्या तिरंग्याकरता अनेकांनी मोठा त्याग केला, बलिदान केलं. तिरंगा हाती घेतल्यावर प्रत्येक नागरिकानं देशाप्रती आपलं कर्तव्यही लक्षात ठेवावं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं. हातात तिरंगा ध्वज घेऊन मुख्यमंत्री या यात्रेमध्ये सहभागी झाले. गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर तिरंगा रॅलीसाठी मोठ्या संख्येनं तरुण तरुणी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणा देत सहभागी झाले. काही दिव्यांगही दुचाकींसह यात्रेत सहभागी झाले होते. वंदे मातरम गायनानं कार्यक्रमाची सांगता झाली. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकची पुणे ते मुंबई मार्गिका उद्या 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये दुरुस्ती आणि मॉकड्रिलमुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी सर्व वाहनं जुन्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गावरून मुंबईकडे जातील. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एकंदर 27.9% निकाल लागला असून 4थी आणि 7वीच्या मिळून 33,281 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. केंद्र सरकारने वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी दीप्ती गौर मुखर्जी यांची उच्च शिक्षण विभागाच्या नव्या सचिवपदी नुकतीच नियुक्ती केली. दीप्ती 1993 तुकडीच्या मध्य प्रदेश कॅडरच्या IAS अधिकारी असून यापूर्वी त्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सचिव म्हणून कार्यरत होत्या. पुणे विभागात अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरींवर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करत 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान 12 आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित केली. 41,36,000 रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त केला आणि 24 जणांना अटक केली. पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रांमध्ये रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर लागू करण्यात आले आहेत. निश्चित केलेल्या दरपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असं प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळवलं आहे. पिंपरी चिंचवडमधील प्रमुख रस्ते, आयलंड आणि मध्य दुभाजकांच्या सुशोभीकरणाची आणि नूतनीकरणाची देखभाल आता PPP, CSR किंवा CMR तत्वावर केली जाणार आहे. या संदर्भातील धोरणात्मक मसुद्याला स्थायी समितीनं मंजुरी दिल्याची माहिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली. पुणे शहर आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाची घटलेली साठवण क्षमता पुनर्संचयित करण्यासाठी केंद्र सरकारनं संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीनं उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केली. राज्यसभेतील विशेष उल्लेखाद्वारे त्यांनी या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं. खडकवासला धरणाची मूळ साठवण क्षमता सुमारे 3.75 TMC होती, मात्र गेल्या अनेक दशकांपासून साचलेल्या गाळामुळे धरणाची प्रभावी साठवण क्षमता निम्म्यापेक्षा कमी झाली. ती सध्या जवळपास 1.75 TMC इतकी असल्याचं कुलकर्णी यांनी नमूद केलं. श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर इथे भाविकांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन पहाटे 5 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावणी सोमवार यात्रा नियोजनाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंदिराच्या दर्शनाच्या वेळेसह वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, स्वच्छता, प्लास्टिक मुक्त परिसर तसंच अभिषेक आणि VIP दर्शन व्यवस्था याबाबत विविध निर्णय घेण्यात आले. पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून पुणे घाट परिसरात आज काही ठिकाणी मुसळधार तर उद्या काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. पवना नदीपात्रामध्ये धरणातून 1400 क्युसेक्स विसर्ग सुरू असून हा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवना नदीजवळच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहर आणि परिसरात आज कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21.7 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.